धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, विरोधी पक्षाच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलण्यासाठी मी उभा आहे. बुर्जीभाई डिस्टर्ब करू नका. अध्यक्ष महोदय, सगळ्यात गृह विभागावर सुरुवातीला गृह विभाग, राष्ट्रीय सुरक्षा, आपल्या राज्याची सुरक्षा आणि हिंदुत्ववादी सरकार आहे. मंत्री महोदय ऐकत असतील, गृहराज्यमंत्री होते इथं. नाही तुम्ही लिहा, उत्तर द्यायचं. अध्यक्ष महोदय, आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि आपल्या तमाम महाराष्ट्रातल्या सर्व जनतेची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी. अध्यक्ष महोदय, 1659 विजापूरचा एक सरदार अफजल खान तुळजापूर पंढरपूर मार्गे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यावर स्वारी करून ते स्वारी आली होती. येताना वाटेत त्यांनी तुळजापूरला पंढरपूरला मंदिराची तोडफोड करण्याचं, त्यासाठी मंदिरं नष्ट करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यावेळेस तुळजापूरला सुद्धा त्यावेळेस त्यांनी तुळजाभवानी मूर्तीला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु अध्यक्ष महोदय, त्यावेळेस तिथल्या स्थानिक पुजाऱ्यांनी, तुळजापूरकरांनी त्या मूर्तीचं रक्षण आदिलशहाच्या फौजेपासून केलं होतं आणि मूर्ती सुरक्षित ठेवली होती. पण आता हिंदुत्ववादी सरकार आहे, आता तुळजापूर सुरक्षा धोक्यात आली. अध्यक्ष महोदय, कशी आली? अध्यक्ष महोदय, केंद्र सरकारने 2024 मध्ये 7 मार्च 2024ला, मंत्री महोदय ऐका, 7 मार्च 2024ला एक राजपत्र काढलं आणि त्यात चायनीज कंपन्यांना सीसीटीव्हीच्या बंदी आणली. कशासाठी बंदी आणली? की याचे सर्व्हर चायनामध्ये आहेत, ह्याचा डेटा लीक होऊ शकतो. ते सर्व्हर चायनामध्ये असल्यामुळं भारत सरकारने त्याला बंदी आणली. पण आपल्या गृह विभागामार्फत एक काम झालं, सीसीटीव्ही तिथं आता सीसीटीव्ही बसवले 64-67 ठिकाणी. आणि कुठले सीसीटीव्ही बसवलेत? हे चीनी कंपनीचे. मंत्री महोदय, इनव्ह्यू नावाच्या कंपनीचे सीसीटीव्ही बसवलेत. ही कंपनी कुठली? चीनची. आणि केंद्र सरकारने 2024 मध्येच स्टँडर्डायझेशन टेस्टिंग अँड क्वालिटी सर्टिफिकेशन STQC हे नॉर्म्स लागू केले होते. आणि स्पष्ट असे आदेश होते केंद्र सरकारचे की ज्या कंपन्या STQCच्या इम्पॅनलमेंटमध्ये आहेत त्यांचे सीसीटीव्ही बसवायचे. मग तुळजापूरमध्ये सीसीटीव्ही बसताना केंद्र सरकारच्या नियमाचं पालन का केलं गेलं नाही? ह्याचं उत्तर सरकारने देणं गरजेचं आहे. तुम्ही अयोध्येतल्या रामाच्या दानपेढीत पण चोरी होते आणि इथं आई तुळजाभवानीची सुरक्षा धोक्यात आपण घालताय. हे हिंदुत्व आहे का आपलं? हिंदुत्ववादी मतदारांनी आपल्याला मतदान केलं, हिंदुत्ववादी सरकार म्हणून निवडून दिलं, आणि आपण आपल्याच मंदिराची सुरक्षा धोक्यात घालतोय. हेच हिंदुत्व आहे का? हा प्रश्न सर्व हिंदू समाजाला पडलेला आहे. अध्यक्ष महोदय, याबाबत STQC मध्ये इम्पॅनलमेंट नसताना सुद्धा त्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवले गेले. आणि ह्याची कार्यान्वित यंत्रणा कोण आहे? अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय, गृह विभाग कार्यान्वित यंत्रणा आहे. मग ज्यांच्याकडे सुरक्षेची जबाबदारी असते त्यांना तर माहित पाहिजे ना केंद्र सरकारचे गाईडलाईन्स काय आहेत. भ्रष्टाचार तुम्ही रस्त्यात करता, पुलात करता, कशातही करता, पण देवाला तरी सोडा. देवाला तरी सोडलं पाहिजे ना. आपल्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे, त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला भ्रष्टाचार करावा वाटतो, त्या ठिकाणी सुद्धा पैसे खावं वाटतात. ह्यापेक्षा महाराष्ट्र दुर्दैव कुठलं जाऊ शकत नाही. त्यामुळे अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे की याची SIT चौकशी झाली पाहिजे. आणि ह्यात कुणी असतील, राजकारणी असतील, अधिकारी असतील, यांना तुम्ही त्यांच्यावर कठोर शिक्षा केली पाहिजे, हीच माझी विनंती आहे. आणि मला अपेक्षा आहे की आई तुळजाभवानीच्या रक्षण त्यावेळेस पुजाऱ्यांनी आदिलशहापासून केलं होतं, आदिलशहाच्या सरदारापासून, अफजल खानापासून केलं होतं. परंतु आपल्या हिंदुत्ववादी सरकारमध्ये जर आई तुळजाभवानीची सुरक्षा धोक्यात येत असेल, उद्या चीनची कंपनी आहे, चीनची कंपनी पाकिस्तानला डेटा पुरवू शकते. हा धोका आपल्या लक्षात येत नाही का?
त्यामुळे याची चौकशी झाली पाहिजे, यासाठी नेमली पाहिजे आणि दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे, ही मागणी मी आपल्या माध्यमातून सरकारला करतोय. अध्यक्ष महोदय, दुसरा विषय कर्जमाफीचा. सुरुवातीला म्हणले 30 जूनपर्यंत कर्जमाफी देऊ, परत म्हणले 5 जुलैपर्यंत देऊ. आज उद्या म्हणजे आता 10 तारीखचा, उद्या आज 9 तारीख आहे, उद्या 10 तारीख आहे. एकत्रित शेतकऱ्याला कर्जमाफी मिळाली का? कर्जमाफी लांब आहे मंत्री महोदय, पण जाहिराती मात्र मोठ्या मोठ्या लागल्यात कर्जमाफीच्या. म्हणजे कर्जमाफी करायच्या आधी जाहिराती, म्हणजे आधी जाहिरात करायची, कर्जमाफी द्या ना एकत्रित. अजून एक सुद्धा शेतकऱ्याची तुम्ही यादी जाहीर केली नाही, जाहिरातीत मात्र सरकार पुढं आहे. म्हणजे जाहिराती करायच्या आधी कर्जमाफीची यादी तर जाहीर करा. पण जाहिरातीची एवढी गडबड करण्यापेक्षा कर्जमाफीची गडबड करा ना. हो, सरकार देणार आहे, पण सरकारला प्रत्यक्ष लाभ देण्याच्या पेक्षा जाहिरातीवर जास्त भर आहे. नाही, लाभ द्यायच्या आधी जाहिरातीवर लक्ष जास्त आहे. त्यामुळं तुम्ही 5 तारीख उलटून गेलेली आहे, अजूनही काही शेतकऱ्याला कर्जमाफी मिळाली नाही. अध्यक्ष मध्ये असे काही शेतकरी आहेत त्यांना 2017 तुम्ही थांबवायचं नाही मला. 2017च्या कर्जमाफी त्यांना कर्जमाफी मिळाली नाही, 2019च्या कर्जमाफी त्यांना कर्जमाफी मिळाली नाही, आणि 26 मध्ये पण नाही. अशा शेतकऱ्यांचा तर विचार करा, ज्या शेतकऱ्याला आतापर्यंत एकदाही कर्जमाफी मिळाली नाही. अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे. असे शेतकरी बरेच आहेत महाराष्ट्रात, हजारो लाखो शेतकरी आहेत. अशा शेतकऱ्यांना आपण कर्जमाफी दिली पाहिजे. अध्यक्ष महोदय, यासाठी प्रवीणसिंह परदेशींच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती, किंवा कायमस्वरूपी यावर उपाययोजना काहीतरी, आपल्या शेतकरी कर्जबाजारी होऊ नये, आत्महत्या थांबाव्या, यासाठी उपाययोजना आपण समिती नेमली होती. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सरकार काय करतंय, त्यासाठी किती तरतूद केली? ठिबक सिंचनचं 2-2 वर्ष 3-3 वर्ष अनुदान मिळत नाही, तुमच्याही मतदारसंघातला विषय असेल. मग शेतकरी कर्जबाजारी कसा होणार नाही, शेतकरी आत्महत्या का करणार नाही, यासाठी उपाययोजना सुद्धा करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. अध्यक्ष महोदय, झालं 2 मिनिट संपवतो. अध्यक्ष महोदय, आपण सावकारांना आपण त्यांना परवाने देतोय. मला एक साधा प्रश्न विचारायचा आहे. बँकेनं लाखो रुपये कर्ज दिलं, कुठली बँक 7-12 शेतकऱ्यांच्या नावावर करून घेत नाही, तारण घेते, पण सावकार धरधकट शेतकऱ्यांचं नाव 7-12 नावावर करून घेतात. गणेश आंबेलपुरेची आपण लातूर जिल्ह्यातली एक केस ऐकली, 1.5 लाखाचं कर्ज होते बिचाऱ्यावर, त्याला 55 लाख रुपये त्याकडून वसूल करून घेतले. अशा सावकारकीला आळा घालण्यापेक्षा तुम्ही त्यांना प्रोत्साहन देताय. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात चाललंय, ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. अध्यक्ष महोदय, सगळ्यात महत्त्वाचा विषय, सध्या पेरणी हंगाम आहे, बऱ्याच ठिकाणी पेरणी झाली, काही ठिकाणी पेरणी झालेली नाही. बोगस खतान बियाण्याचा सुळसुळाट आहे महाराष्ट्रात. हजारो हेक्टर शेतकऱ्यांचं आजही बियाणं उगवलं नाही. सकाळीच मंत्री महोदयांनी निवेदन केलं की त्यांनी कंपन्याची यादी वाचून दाखवली आणि स्टॉप टू सेल केलं. महाविश्वास यात आहे. आमच्या जिल्ह्यात बऱ्याच ज्या ठिकाणी पेरण्या झाल्या त्या ठिकाणी बोगस बियाणं सर्टिफाईड असेल, तुटपुला असेल, शेतकऱ्यांना दुबार पेरणी संकट आलेलं. एका बाजूला अल्निनो आहे, 3 मिनिट झाले, अल्निनो आहे, दुसऱ्या बाजूला बोगस बियाणं आहे. अशा वेळेस यांच्यावर फक्त आपण त्यांचा सेल स्टॉप करून उपयोग नाही, त्या कंपन्याकडनं भरपाई घेतली पाहिजे. शेतकऱ्याला दुबार पेरणीसाठी जेवढा खर्च येतो त्याची भरपाई सरकारनं कंपन्याकडनं करून दिली पाहिजे, सरकारनं दिली पाहिजे. अध्यक्ष महोदय, एक उदाहरण देतो तुम्हाला मी. मिश्र खत, समजा बियाणं, मंत्री महोदय, बियाणं उगवलं तर कळतं तरी उगवलं बोगस आहे म्हणून. खात कळतो का आपल्याला? आपण सगळे शेतकरी आहेत, खात मातीत मिसळून जातो. मिश्र खतं जे आहेत ना, 18-18, 10, 20-20, 0, याचे एवढं पेव फुटले. 18 कंपन्या आहेत महाराष्ट्रात. मागच्याच महिन्यात, मागच्या 10-15 दिवसाखाली आमच्या धाराशिवमध्ये एक ट्रक पकडला 18-10चा. ती कंपनी कुठली? शेतकरी ॲग्रो कॉर्पोरेशन. आणि मॅन्युफॅक्चरिंग कोण? मार्केटिंग कोणी केली? शेतकरी ॲग्रोनं. मार्केटिंग कोण? महाराष्ट्र फर्टिलायझर कंपनी. आणि तुम्ही परवाने ह्या कंपन्याला कुठून देता? राज्यस्तरावरनं. हा खात अक्षरशः अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांनी खाल्ला, म्हणजे मातीच होती अक्षरशः ती, पण त्याला काही झालं नाही. पण माती म्हणून तुम्ही जर खात विकत असाल तर ह्याला पायबंद घातला पाहिजे का नाही? अध्यक्ष महोदय, प्रदीप पाटील नावाचा एक कर्नाटकमधला, बेळगावमधला एक हे आहे, तो कंपनीचा मालक आहे. एका कंपनीत तो प्रोप्रायटर असतो, एका कंपनीत मॅनेजर असतो, एका ठिकाणी मालक असतो, आणि त्याला परवानगी दिली जातात. ही कंपनी बंद, दुसरी चालू, कुठं मॅन्युफॅक्चरिंग, कुठं मार्केटिंग. पत्ता चंदगडचा, संपवतो, पत्ता चंदगडचा, आणि त्याचा परवान्यावर पत्ता कुठला?
उत्पादन होतं चंदगडमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात आणि परवान्यावर पत्ता नांदेडचा, तिथं तर सील. त्यामुळं अध्यक्ष महोदय, अशा लोकांवर तुम्ही कारवाई कोणावर करता? कायदा काय सांगतो? दुकानदारावर कारवाई करायची. अरे जे उत्पादक आहे त्यांच्यावर कारवाई करा ना. एक माणूस 4 एकच नंबर आहे, त्याच्यावर 4, 5, 6 कंपनी आहेत. त्यामुळं अशा माणसावर कारवाई केली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही दुकानदारावर कारवाई करण्यापेक्षा राज्य स्तरावर राज्याचा परवाना देता तुम्ही. स्टेट लेवलवरनं जो बोरकर नावाचे अधिकारी आहेत त्यांना तुम्ही पकडलं पाहिजे. हे परवाने कसे देतात एकाच माणसाला? ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे अध्यक्ष महोदय. त्यामुळं आणि याबाबत आपण 2023मध्ये कायदा आणला होता, विपगत झाला बोगस बियाणं खात्यावरला. आज आपण रात्री 11, 11:30 वाजता बिलच मंजूर करतो. शेतकऱ्यांचा रोज जीवाशी खेळणाऱ्या बोगस बियाणं खात्यावरला कायदा काय येत नाही महाराष्ट्रात? कुणाचं, कुठल्या लॉबीचं आपल्यावर प्रेशर आहे? तो कायदा आला पाहिजे ना. 2023चा कायदा तो विपगत झाला, तर विधानसभेची मुदत संपली म्हणून. आता 1.5-2 वर्ष होत आली या नवीन विधानसभेला, अजून कायदा आला नाही. तो का आला नाही कायदा? ह्याचं उत्तर सरकारनं देणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय 2 मिनिटात संपवतो. अध्यक्ष महोदय संपवतो. शेवटचा मुद्दा, शेवटचा. नाही 2च मिनिटात संपवतो. अध्यक्ष महोदय ऐकून घ्या ना. नाही मंत्री महोदय, अध्यक्ष महोदय, आपण महामंडळ वेगळी स्थापन केली. ओबीसी समाजासाठी वसंतराव नाईक महामंडळ, मराठा समाजासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळ. वसंतराव नाईक महामंडळाचे एका माणिक बोंदर नावाचे एक कर्जदार आहे, त्याने 20 हप्ते भरले. व्याज परतावा किती हप्त्याचा मिळाला? फक्त 5 हप्त्याचा. पैसे कधी मिळणार आहेत त्याला? नुसती महामंडळ जातीनिहाय करायची, पण त्यांना पैसे कधी मिळणार? आणि अण्णासाहेब पाटील महामंडळ तर सरकारनं बंद करायचं ठरवलेलं आहे. त्यात काय केलं? 2018 ते 25चे सगळे LOI डिलीट करून टाकले. व्याज परतावा वेळोवेळी मिळत नाही. ग्रामीण भागात मराठा तरुण काय करतो? ट्रॅक्टर घेतो, ट्रॅक्टरची LOI बंद करून टाकले. दुसरं काय करतो? ओला उबेर असेल, पिकअप असेल, अशी वाहनं घेतो, त्याचे LOI बंद करून टाकले. हाईट म्हणजे काय? एखादा बेरोजगार तरुणाला उत्पन्नाची अट लावली, एवढं उत्पन्न कमीत कमी 5 लाख रुपये उत्पन्न पाहिजे. अहो उत्पन्न असं, तो बेरोजगार उत्पन्न असेल का? तुमच्याकडे कर्ज कशाला मागेल? मग LOI साठी जर तुम्ही उत्पन्नाची अट लावत असाल, ह्यापेक्षा दुर्दैव काय? तुम्हाला हे महामंडळ बंद करायचंय का? हे मला विचारायचं आहे. अध्यक्ष महोदय, शेवटचाच मुद्दा. आपला मराठा साम्राज्य हे अटकेपार झेंडा असं आपण म्हणलं जातं. परंतु अध्यक्ष महोदय चंद्रकांत दादा गेले, मला खरं ते समोर असताना बोलायचं होतं. NCERTच्या 8वीच्या इतिहासाच्या पुस्तकात तो नकाशा, आपला जो मराठा साम्राज्याचा नकाशा होता, तो राजस्थानच्या काही घराण्याच्या, राजकीय घराण्याच्या दबावापोटी तो नकाशा काढून टाकण्यात आला. मग आपल्या साम्राज्याचा नकाशा काढून टाकला जात असेल तर आपलं सरकार काय करतंय? आपण डबल इंजिन सरकार म्हणतो. आपला तो अस्मितेचा प्रश्न आहे, तो काय वैयक्तिक कोणाचा नाही. आपण अटकेपार झेंडा लावला होता आपल्या साम्राज्यानं, आपण दिल्लीतच तख्त राखलं होतं. अशा वेळेस आपला जर नकाशा काढून टाकला जात असेल कोणाच्या दबावामुळं, तर आपण राज्य सरकारनं काही कारवाई केली पाहिजे का नाही? इतिहास जर आपला पुसण्याचा कोण प्रयत्न करत असेल तर ह्यांना आपण सोडणार का? त्यामुळे अध्यक्ष महोदय, या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करून आपण जे सगळ्यात महत्त्वाचा तुळजापूर आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत, खताच्या बाबतीत जो विषय आहे, याबाबत निश्चितच सरकारने योग्य ती कारवाई करावी, एवढीच विनंती करतो. धन्यवाद अध्यक्ष.